कागल तालुक्यातील बिद्री इथले माजी सरपंच नामदेवराव गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य सुमन गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह आमदार मुश्रीफ गटाला राम करत राजे गटात प्रवेश केलाय। हा प्रवेश म्हणजे तालुक्यातील राजकीय सर्जिकल स्ट्राईक असल्याचं म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी सांगितलं। आमदार मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माजी सरपंच नामदेवराव गायकवाड, माजी ग्रामपंचायत सदस्य सुमन गायकवाड, जयसिंगराव गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी समरजित सिंह घाटगे यांच्या गटामध्ये प्रवेश केलाय। यावेळी बोलताना म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी कागल तालुक्यातील लोक स्वयंस्फूर्तीने राजगटात येत असून त्यांना कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवलं जात नसल्याचं सांगितलं। कागल तालुक्यातील राजकीय सर्जिकल स्ट्राईकला बिद्रीमधून सुरुवात झाली असल्याचं सांगत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचाही पुनरुच्चार केला। झालं तर काय होणार, तुम्हाला तिकीट मिळणार का नाही, समीकरण काय होणार, तिरंगी लढत झाली तर काय होणार, कोण तुमच्या पाठीशी आहे, ही सगळं समीकरण तुम्ही करत बसा। मी माझं इलेक्शन लढतो, माझ्या मागे जनता आहे, त्याच्या जनतेसाठी लढतो। यावेळी बिद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी राजकारणात प्रवेश होत असताना टीका टिप्पणी होतच असते, त्याकडे दुर्लक्ष करून काम करत राहिलं पाहिजे असं सांगितलं। यावेळी खेलो इंडिया स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलेल्या इंद्रजित फराकटे यांचा समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी दत्तामामा खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, पांडुरंग पाटील, प्राध्यापक शरद बोरवडेकर, शहाजी गायकवाड, उपसरपंच भिकाजी पाटील, अनिल सूर्यवंशी, बाळासाहेब वारके, शहाजी पाटील यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते।